सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे. SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे. मी केलं आणि माझ्या लक्षात आलं सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना या अधिक धक्कादायक असून नाशिक, अमरावती यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील याच घटनांचा आहे जी पुनरावृत्ती होताना दिसते. कोल्हापूरमध्ये काही तरुणांनी काही युवतींना आहे प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ केल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या संदर्भात पीडित महिलेने आहे जे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर हा संपूर्ण घटना आहे जी समोर आली. ह्या घटनेच्या तळाशी जाता जाता अनेक माहिती आहे जी पुढे येते आणि ही येणारी समोर माहिती ही खूपच धक्कादायक आहे. नेमकं काय घडतंय या घटनेमध्ये याचा तपास कुठवर आलेला आहे, पोलीस तपास काय करतायत आणि कोल्हापूरमध्ये सध्या वातावरण काय, या सगळ्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. तर कोल्हापुरातील पुलाची शिरोली या गावामध्ये ही घटना घडली. मंगळवारच्या दिवशी ही घटना समोर आली, ज्यामध्ये शाहिद संदे आणि शाहरुख देसाई या दोन तरुणांनी काही तरुणींबरोबर आहे जे प्रेमाचं नाटक केलं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून आणि त्यानंतर त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओज काढले. इतकंच करून ते थांबले नाहीत, तर ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या तरुणींना दिली आहे. तसेच आपल्या मित्रांमध्ये देखील हे व्हिडिओ शेअर केल्याचा संशय पोलिसांना आहे. मंगळवारी शाहिद संदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शाहरुख मात्र फरार होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरनं त्याला कराडमध्ये ताब्यात घेतलं, त्याला अटक केलेली आहे. यानंतर शाहिद संदे आहे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. तर बुधवारी पुन्हा एकदा कोल्हापुरातील पेठ वडगाव कोर्टामध्ये या दोघांनाही या प्रकरणासंदर्भात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या दोघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या आत्तापर्यंत घडलेला हा सगळा आहे जो घटनाक्रम. या घटनेनंतर आहे जे खरं तर पुलाची शिरोली गावामध्ये संवेदनशील असं हे गाव असं समजलं जातं आणि त्या ठिकाणी आता तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गावकऱ्यांच्या गाव सभा होत आहेत. त्याचबरोबर या दोन्ही संशयित आरोपींची जी घरं आहेत, त्याचबरोबर त्यांनी केलेलं अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी आहे जी ग्रामपंचायतीकडे गेली. त्यानुसार या दोन्ही संशयित आरोपींच्या घराची असेल, त्याचबरोबर त्यांनी जे केलेलं अतिक्रमण आहे ह्याच्यावरती कारवाई केली जातच आहे. त्याचबरोबर त्यांचं पाणी कनेक्शन देखील तोडण्यात आलं. अशा पद्धतीने आतापर्यंत ह्या सगळ्या घटनेमध्ये घडलेलं आहे. तर या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापूरचे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मागणी केली. त्याचबरोबर या प्रकरणी SIT स्थापन करावी अशी देखील त्यांनी मागणी केली. तसं पत्र देखील त्यांनी दिलं आणि त्यानंतर आता कोल्हापूरचे अधीक्षक निलोत्पल यांनी SIT स्थापन केलेली आहे. ही SIT 8 जणांची आहे. 8 जणांची नियुक्ती SIT मध्ये केलेली. याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत धीरज कुमार बच्चू यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आहे ही SIT स्थापन केली आणि ही SIT या प्रकरणाचा संपूर्ण तपास करते. या तपासामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, फोटोज व्हिडिओ जे मोबाईलमध्ये आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, त्याच्यामध्ये तथ्य काय, सत्यता काय, हे सगळं तपासण्यासाठी फॉरेन्सिककडे त्यांचे दोघांचेही मोबाईल आहेत जे तपासणीसाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर लॅपटॉप्स आहेत का, कम्प्युटर आहेत का, त्याच्यावरती कोणता डेटा सापडतोय का, ह्यांनी कोणता डेटा डिलीट केलेला आहे का, चॅटिंग डिलीट केलेलं आहे, या सगळ्याचीच माहिती फॉरेन्सिक तपास झाल्यानंतर आहे जे त्या फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये येणार आहे. त्याचबरोबर या दोघांची घराची झडती देखील घेतली जाते. घरामध्ये कोणत्या गोष्टी आढळत आहेत का, या सगळ्याविषयी पोलीस अजून तपास करतायत. तर गुरुवारच्या दिवशी आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावरती आलेले. याच प्रकरणाची चौकशी कुठवर आलेली आहे, तपास कशा पद्धतीने सुरू आहे, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रकरणाचा गुन्हा नोंद झालेला आहे हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये. त्याच हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली, त्या ठिकाणी पोलिसांशी चर्चा केली, तपास कशा पद्धतीने पुढे चालले याविषयी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी पुलाची शिरोली या गावाला भेट दिली. त्या गावामध्ये ग्रामस्थांची ग्रामसभा झालेली, त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट देऊन नेमकं प्रकरण काय, गावातील वातावरण काय, या सगळ्याविषयी चर्चा केलेली आहे. किरीट सोमय्या या प्रकरणावरती काय म्हणाले थोडक्यात जाणून घेऊया. शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे.
दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय पूर्ण गँग, त्याला ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावहून येतो या लोकांना. नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येथे आयान अहमद आणि त्याची गँग. अग्रीपाडा महालक्ष्मी, तिथे पण मी परवा जाऊन आलो. तिथेही मोर दॅन 1 डझन, 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत. तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा पण त्याच पद्धतीचा धर्म जिहादवाला, तो जय दुबे आणि इथे शाहिद चांदे. म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे. हे सगळं धर्मांध कट्टरपंथी फॅनेटिक टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे. हिंदू मुलींना, हिंदूंना घाबरवणं. आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे. SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे. मी केलं आणि माझ्या लक्षात आलं, सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं. या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे. पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे. अनेक मुली आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय, हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं. तुमच्यामुळे हे बाहेर आलं. त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे. तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र त्याचे शिकार होत असेल, माहिती द्यावी, ज्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का, किंवा काय नेमकी एकूणच तपासाच्या प्रगतीबाबत माहिती पोलिसांनी दिली? SIT स्थापन झाली आहे. तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे. कारण की सुरुवातीत हा एकच आहे, माफी माग रहा है, पिताजी माफी माग रहे है, आता सगळं जे चाललं होतं, आता माहिती जे यायला लागली आहे त्यातून लक्षात आलं का हा पण खूप मोठा गुन्हा आहे. आणि वरिष्ठ पातळीवर माझं बोलणं झालं, इथून पण झालं. सगळ्यांची नजर आहे, ते सगळं यांना जे सपोर्ट सिस्टम लागते ते देणार. 2च गुन्हे जे ते आता दाखल आहेत. मात्र तुम्ही सांगितलं की 2 डझन पर्यंत मुली यामध्ये अडकली असतील. काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली? एक आपण सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. समाजात मुली संबंधित थोडी भीती असते कुणाचाही परिवारात, म्हणून सगळी नावे बाहेर येत नाहीत, सगळे FIR करायला येत नाही. यातले काही परिवार आपलं कर्तव्य समजून पुढे आलेत की बाकी मुलींचं, म्हणून आरोपी आणि तक्रारदार 2-3च असतात, पण त्याच्यानंतर हे बाकी ठिकाणी पण काढले. पोलिसांनी जे सायबर आणि बाकी एक्सपर्टची मदत घेतली म्हणून बाकी संख्या बाहेर आली, त्या स्वतः नव्हत्या आल्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला देखील भेट दिली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांची त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर हा तपास कुठपर्यंत आलेला आहे याविषयीची माहिती देखील त्यांनी जाणून घेतलेली आहे. तसंच ह्या प्रकरणामध्ये आणखीन कोणते धागेदोरे समोर येत आहेत का ह्याची देखील त्यांनी माहिती घेतली. नेमकं पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चेसंदर्भात, या प्रकरणासंदर्भात चर्चा काय झालेली आहे, चर्चेअंती पोलीस अधीक्षक काय म्हणाले, हे किरीट सोमय्या यांच्याकडनं जाणून घेऊया. पोलीस अधिकाऱ्यांची खूप विस्तृत चर्चा झाली. SP होते, SITचे हेड होते महाराष्ट्रात, अन्य ठिकाणी. आणि यात एक गोष्ट जी आमच्या लक्षात आली आहे की यात अधिकतर 14 ते 22 या वयोगटातल्या मुलींना फसवण्यात आलेलं आहे. आणि जे तरुण
विशेष करून मुस्लिम तरुण जे मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात ते चांगली अद्यतन ऍपचा उपयोग करतात आणि त्यांच्यामुळे पोलिसांच्या तपासात गती यायला वेळ लागते. अशा अनेक ऍप आहे की ज्याच्या द्वारा मुलींचा संपर्क करायचा मी त्यांना सुचवलं आहे की जे मेन कंपनी आहे सर्व्हिस प्रोव्हायडर. मी मंत्रालयात पण या विषयात आज चर्चा केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, सायबर सेलच्या प्रमुखांची, की त्या एरियातून अशा प्रकाराचे ऍप आणि त्याचा उपयोग कसा केला गेला याची माहिती घेतली पाहिजे. कारण या प्रत्येक प्रकरणात तो अमरावती असो की पुणे असो की मुंबई असो की कोल्हापूर, एखाद दोन व्यक्ती पुढे येतात पण त्याच्यानंतर त्यांनी जे त्या मुलांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा, IT टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मुलींना धमक्या देणं, ब्लॅकमेल करणं, फसवणं, फोटोशॉप, यात हे पण लक्षात आलंय की अनेक मुलींचा आई वडिलांना फोटोशॉप करून आता फोर्ज व्हिडिओ फोटो पाठवून पण धमकी आज दिली जात आहे. या सगळ्यांचं महाराष्ट्र पोलीस आणि इथले पोलीस अधिकारी उपयोग करणार. आम्हाला खात्री आहे की हा इथल्या प्रकरणात काही डझन मुलींना फसवण्यात आलेलं आहे. 2-5 दिवसात तपासाला गती मिळेल. कोल्हापुरात घडलेल्या ह्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाला आता थोडंसं वेगळं वळण देखील लागताना पाहायला मिळते. कारण ह्या प्रकरणामध्ये प्रकर्षाने जर पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना आहेत जे मुलींना न्याय देण्यासाठी, ज्या पीडित मुली आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आहेत, जे पोलीस स्टेशनला जात आहेत. त्याचबरोबर तक्रारीसाठी देखील अनेक कोणी पीडित महिला असतील तर त्यांना देखील ते आवाहन करत आहेत. आणि ह्याच्यातीलच जे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना काल कोल्हापुरातील पुलाची शिरोली या ठिकाणी आहे जे धमकावण्याचा प्रकार घडला. त्यानंतर कोल्हापुरातील पुलाची शिरोली या गावामध्ये तणावाचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालेलं. त्यामुळे नेमकं कोल्हापूरमध्ये हे प्रकरण कशा पद्धतीने पुढे जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पोलीस तपासात नेमकं काय पुढे येते, शाहिद संदे आणि शाहरुख देसाई या दोन्ही तरुणांनी किती मुलींना आजपर्यंत फसवलेलं आहे, किती मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले आहेत, त्या व्हिडिओचं नेमकं काय त्यांनी केलेलं आहे, या सगळ्याविषयी माहिती घेणं आता पोलिसांच्या समोर आव्हान असणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आणखीन कोणी तरुण गोवले गेलेले आहेत का, आणखीन कोणाचा हात आहे का? कारण की ज्या पद्धतीने या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं गेलं त्यामध्ये किरीट सोमय्या देखील जसे म्हणाले की त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात ह्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे. ती चौकशी पोलीस करतात का, तो तपास होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या शिरोलीच्या प्रकरणानंतर आहे कोल्हापुरातील अनेक पीडित महिला आहेत ज्या आता समोर येत आहेत की अशा पद्धतीने आमची देखील फसवणूक झालेली आहे, आमचं देखील लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे, त्याच्या तक्रारी देण्यासाठी त्या पुढे येतात. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ देखील कोल्हापूरमध्ये व्हायरल होऊ लागल्याने नेमकं कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय घडते असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत. आणि कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय, अशा पद्धतीने जर महिलांचं, युवतींचं शोषण होत असेल तर कायदा सुव्यवस्था कुठे आहे हा सवाल देखील आता नागरिक उपस्थित करतायत. कोल्हापुरातील या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.